आता मायक्रो ऑर्गॅनिझम या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ. सूक्ष्मजीव किंवा अतिसूक्ष्मजीव. मायक्रो ऑर्गॅनिझम हा शब्द नाऊन म्हणून वापरला जातो. मराठीत समजून घ्या. मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे अतिशय लहान जीव जे डोळ्यांनी दिसत नाहीत आणि फक्त सूक्ष्मदर्शकाखाली पाहता येतात, जसे की जीवाणू, विषाणू आणि बुरशी. हे जीव छोटे असले तरी अनेक जैविक प्रक्रियांसाठी महत्त्वाचे असतात. इंग्लिश मीनिंग: अ व्हेरी स्मॉल लिव्हिंग ऑर्गॅनिझम दॅट कॅन बी सीन ओनली अंडर अ मायक्रोस्कोप. इझी वन लाईन डेफिनिशन: अ टायनी लिव्हिंग ऑर्गॅनिझम विजिबल ओनली अंडर अ मायक्रोस्कोप. आता सिनॉनिम्स पाहूया. मायक्रोब, जर्म, बॅक्टेरियम. हे शब्द सूक्ष्मजीव किंवा अतिसूक्ष्मजीव दर्शवतात. आता अँटोनिम्स पाहूया. मॅक्रो ऑर्गॅनिझम, लार्ज ऑर्गॅनिझम. हे शब्द मोठ्या आकाराचे जीव दर्शवतात. आता उदाहरणे पाहूया. सम मायक्रो ऑर्गॅनिझम्स कॉज डिझीजेस. काही सूक्ष्मजीव आजार निर्माण करतात. इथे मायक्रो ऑर्गॅनिझम्स म्हणजे आजार निर्माण करणारे अतिसूक्ष्मजीव. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचं उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. व्हॉट इज द मीनिंग ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम इन इंग्लिश? ए. अ लार्ज ऑर्गॅनिझम. बी. अ व्हेरी स्मॉल लिव्हिंग ऑर्गॅनिझम. सी. अ नॉन लिव्हिंग थिंग. डी. अ प्लांट. तुम्हाला इंग्रजी मोफत आणि सोप्या पद्धतीने सुधारायचे आहे का? नियम अकॅडमीचा बेसिक इंग्लिश व्होकॅब्युलरी आणि ग्रामर कोर्स पूर्णपणे मोफत जॉईन करा. आत्ताच हा नंबर नियम अकॅडमी इंग्लिश नावाने सेव्ह करा. 9270275060. नंतर व्हॉट्सॲपवर हॅलो सर असा मेसेज पाठवा. दररोज व्हिडिओ प्लस MCQ सराव मिळवा. नंबर सेव्ह केल्यावरच लिंक उघडतील.